नमस्कार मित्रांनो, कलासृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे, कारण एकामागून एक निखळते तारे हरपले जात आहेत. अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे आजारपणामुळे निधन झाले आहे. तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती. तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गोगा कपूर म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र कपूर यांचे आजारपणाने दुर्दैवी निधन झाले आहे. ते 70 आणि 80च्या दशकातील सुप्रसिद्ध खलनायक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या, परंतु महाभारत या टीव्ही मालिकेत त्याने कंसाची भूमिका साकारली होती. यातून ते अधिकच प्रसिद्ध झाले होते. त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मलाड येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या 2 वर्षभरापासून ते आजारी होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 500हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी 20हून अधिक चित्रपट त्याने मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले होते. मोठ्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय खलनायक म्हणून यांना ओळखले जात होते. काही चित्रपट म्हणजेच कयामत से कयामत तक, पत्थर के फूल, कभी हाँ कभी ना, मुग्धरंगा सिकंदर हे आहेत. तर मित्रांनो, अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाने घाला घातला आणि क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले आहे. तर आपल्या चॅनल कडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.